नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपली ही खाद्ययात्रा आज आली आहे पुण्यामध्ये आणि आज आपण बनवणार आहोत पुण्यामधील खमंग खुसखुशीत अशी बाकरवडी। गुजरातमध्ये जन्मलेली पण पुण्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी गोड, तिखट आणि खमंग चवीचा अनोखा संगम असलेली ही आहे पुण्याची प्रसिद्ध अशी बाकरवडी। चला या खमंग अशा रेसिपीला सुरुवात करूयात आणि परफेक्ट चितळे बंधूंची जशी बाकरवडी मिळते सेम त्या चवीची बाकरवडी करूयात। चला बाकरवडी बनवण्यासाठी घ्यायची आहे ती फरसन मधली अगदी बारीक शेव जी स्वीट होम मध्ये आरामात भेटते। नंतर खसखस, तीळ, लाल तिखट, धने, जिरे, बडीशोप, गरम मसाला, चिंच खजूर चटणी, आलं, लसूण, त्याचबरोबर सुकं खोबरं, बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं मैदा। हे सगळं साहित्य मी अगदी अचूक असं प्रमाणबद्ध सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळे प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला समजणार आहे। सगळ्यात आधी बाकरवडी बनवण्यासाठी त्याचं वरचं कवरिंग म्हणजे पीठ मळायला घेऊयात। यासाठी 2 वाटी मैदा, 4 ते 5 चमचे बेसन पीठ आणि 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं। पिठाचं प्रमाण या पद्धतीनेच ठेवा म्हणजे बाकरवडीचं जे काही वरचं कवरिंग आहे ते अतिशय खुसखुशीत आणि क्रिस्पी होतं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा ओवा हाताने छानपैकी चुरून खुसकरून घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 3 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या गरम कडकडीत तेलाचं मोहन घालायचं। यामुळे आपल्या पिठाला खुसखुशीतपणा यायला मदत होते आणि वरचं कवरिंग अतिशय कुरकुरीत आणि खमंग असं होतं। आता गरम कडकडीत तेल चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता हाताने हे सगळं तेल व्यवस्थित असं पिठाला लावायचं। जेवढं हे तेल व्यवस्थित पिठाला लागेल ना तेवढं तुमचं वरचं कवरिंग खुसखुशीत व्हायला मदत होणार आहे। या छोटे छोटे टिप्स आहेत, यामुळे तुमची भाकरवडी अगदी परफेक्ट अशी होणार आहे। बरेच वेळेला असं म्हटलं जातं की सेम आपल्याला विकतची भाकरवडी जशी भेटते पुण्यातली तशी भाकरवडी घरी बनवताच येत नाही, परंतु ह्या रेसिपीनंतर तुम्ही परफेक्ट अशी भाकरवडी घरच्या घरी बनवायला शिकणार आहात। अगदी थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर असा डो मळायचा। नेहमीच्या कणकेपेक्षा बऱ्यापैकी घट्ट हा डो असला पाहिजे म्हणजे भाकरवडी आपल्याला व्यवस्थित अशी लाटता येईल आणि ती क्रिस्पी कुरकुरीत राहायला मदत होईल। चला डो व्यवस्थित असा मळून झालाय, तुम्ही बघू शकताय हातानेही तुम्हाला मळताना जाणवत असेल की पीठ किती दाटसर असं दिसतंय। चांगलं घट्टसर असं पीठ मळून झाले, बोटाने दाबूनही एकदा दाखवते। आता झाकण ठेवून किमान 15 मिनिटं तरी हे पीठ भिजू द्या। 15 मिनिटं पीठ भिजेपर्यंत आपण भाकराची तयारी करून घेऊयात। सगळ्यात आधी सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्यात। आता सगळ्या सुरुवातीला 2 चमचे धने, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे बडीशोप घेतली। या 3 साहित्यांमुळे भाकरवडीला खूप छान फ्लेवर भेटतो, आपल्या भाकराला खूप छान टेस्ट भेटते आणि या तिन्हीचं प्रमाण हे सेम ठेवा म्हणजे 2 चमचे धने, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे बडीशोप घ्या। आता या तिन्ही गोष्टी छान अशा भाजून घ्यायच्या। सगळ्या गोष्टी भाजताना अगदी लो फ्लेमवरती भाजा। जेवढ्या तुम्ही लो फ्लेमवर भाजचाल ना तेवढा त्याचा फ्लेवर छान येणार आहे। जर तुम्ही हाय फ्लेमवर भाजल्या तर सगळ्या गोष्टी पटकन भाजल्या जातील परंतु फ्लेवर म्हणावा असं भेटणार नाही। आता या तिन्ही गोष्टी व्यवस्थित भाजत आले की यामध्ये 5 चमचे तीळ आणि 2 चमचे खसखस घालायची। तीळ आणि खसखस सुद्धा व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या। सगळ्या गोष्टी हलक्या हलक्या भाजून घ्यायच्या, खूप जास्त डार्क करायच्या नाहीत किंवा लालसरही करायच्या नाहीत, त्यामुळेच भाजताना अगदी कमी फ्लेमवर भाजा। चला या सगळ्या गोष्टी भाजल्या गेल्यात। आता 6 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय। किस अगदी छोट्या खिसण्याने खिसून घ्यायचा म्हणजे अगदी बारीक असा खिसला जातो आणि खोबऱ्याचा किस सुद्धा आपल्याला अगदी लो फ्लेमवरती छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। यामुळे ना छान खोबरं कुरकुरीत होतं आणि भाकरामध्ये ना ते व्यवस्थित असं खाताना सुद्धा तो खमंगपणा खोबऱ्याचा जाणवतो। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं भाजलं जाते आणि भाजताना कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं म्हणजे खोबरं छान एकसारखं असं भाजलं जातं। चला आता छानपैकी खोबरं भाजून झाले, पॅन थोडंसं स्वच्छ करून घ्यायचा आणि यामध्ये कोथिंबीर, मुठभर कोथिंबीर छानपैकी भाजून घ्यायची। कोथिंबीरीची फक्त पानं घ्या, देठं जास्त घेऊ नका आणि कोथिंबीर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची। पॅनवरती अगदी हलक्या फ्लेमवरती कोथिंबीर भाजून घेतली ना की लगेच ती कुरकुरीत अशी होते। चला कोथिंबीर ही छान अशी भाजून झाली, यामुळे ना कोथिंबीरीतलं मॉइश्चर कमी होतं आणि भाकरवडी आपली खराब होत नाही, प्लस छान फ्लेवर ही कोथिंबीरीचा भेटतो। आता घेऊयात वाटण करायला। आता ह्या सगळ्या ज्या अगोदर ड्राय गोष्टी भाजून घेतल्या होत्या म्हणजे धने, जिरे, बडीशोप, तीळ आणि खसखस या सगळ्या गोष्टी अगोदर अगदी हलक्याशा 1-2 ते 3 सेकंद मिक्सरला फिरवून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घालायची। आता सगळ्या गोष्टी वाटताना खूप जास्त ह्याची फाईन पूड बनवायची नाहीये, फक्त हलक्या दरदरीत वाटून घ्यायच्यात। आता कोथिंबीर खोबरं घातल्यानंतर आलं आणि लसूण फ्रेश 1 चमचा आलं लसूण घ्या। त्यानंतर लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, अर्धा चमचा साखर आणि अगदी पाव चमचा मीठ घालायचं। गरजेप्रमाणे मीठ घाला। मीठ इथं शेवेमध्ये सुद्धा असणार आहे त्यामुळे मी अगदी पाव चमचा घातले। त्यानंतर अगदी 2 चिमूट शेव घालायची, आपण जी शेव भाकऱ्यासाठी घेतली आहे
ती घालायची आणि या सगळ्या गोष्टी फक्त पल्स मोडवरती 1 ते 1.5 सेकंद फक्त फिरवून घ्यायचं आहे. आता हे खूप जास्त फिरवायचं नाहीये, फक्त 1 ते 1.5 सेकंदामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा एकजीव होतात आणि खूप जास्त बारीकही होत नाहीत. सुंदर असा मसाला तयार झालाय. तुम्हाला रंग बघूनच कळत असेल किती अप्रतिम असा रंग आलाय. अगदी परफेक्ट विकतच्या भाकरवडीला जसा रंग असतो ना, तसाच रंग आपल्या भाकरवडीच्या सारणाला येणार आहे. चला तर त्यानंतर ही शेव मिक्स करायची. साधारण एक अर्धी ते पाव वाटी मी शेव मिक्स केली आहे. शेव सारणामध्ये मिक्स करत करत अंदाज घ्यायचा की आणखी शेव घालण्याची गरज आहे की नाही. तर यामध्ये घालायचा आहे हिरो इन्ग्रेडियंट, तो म्हणजे ही चिंच खजूर चटणी. भाकरवडीला मेन फ्लेवर असतो तो या चिंच खजूर चटणीचा, त्यामुळे ती छान अशी गोडूस असावी आणि मोठे 2 चमचे भरून मी ही चिंच खजूर चटणी घालून घेतली. आता ही घरी बनवलेली खजूर चटणी आहे. ही चिंच खजूर चटणी कशी घरी बनवायची हे आधी सांगितलं आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, जाऊन तुम्ही तिथे नक्की बघा, कारण अतिशय सुंदर अशी ही चटणी तयार होते. चला आता गरज पडेल तशी थोडी थोडी शेव मी यामध्ये ऍड करत चालली आणि सुंदर असं सारण झाले. सारणामध्ये वाटलेलं साहित्य आणि शेव हे समप्रमाणामध्ये वाटलं की तुम्ही सारण बाजूला ठेवू शकता, म्हणजे सारण आपलं तयार झाले हे तुम्हाला समजेल. परफेक्ट असं सारण आपलं तयार झाले. आता आपली कणिकही व्यवस्थित अशी भिजली गेली, पीठही व्यवस्थित असं भिजलं गेले. तुम्ही बघू शकता पीठ अजूनही छान घट्ट आहे, खूप जास्त पातळ झालं नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन जास्त असेल तर पीठ जास्त पातळ होऊ शकतं, त्यामुळे मळताना अजून छान घट्ट मळलं तरीही चालेल. आता घेऊयात उंडा छानपैकी लाटायला. छान मीडियम आकाराचा उंडा काढायचा आणि सुंदर अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची. आता लाटताना चपातीपेक्षा हलकी जाडसर अशी ही पोळी लाटायची. भाकरवडी हा फक्त पुण्याचाच नाही तर आता संपूर्ण महाराष्ट्राचा आवडता स्नॅक बनलेला आहे. चितळे बंधू मिठाईवाल्यांनी 1970च्या दशकात भाकरवडीला मोठ्या प्रमाणात लोकप्रिय केले. मूळ भाकरवडीचा उगम हा गुजरातमध्ये मानला जातो, पण पुण्याने तिला स्वतःची ओळख, चव दिली. पुणेरी भाकरवडीमध्ये गोड, तिखट, आंबट आणि खमंग अशा 4ही चवींचा सुंदर संगम आहे. त्यामुळे या भाकरवडीचा मेन आत्मा हा त्याचा भाकर असतो. त्यामुळे भाकर जेवढा तुमचा टेस्टी होईल ना, तेवढी तुमची भाकरवडी सेम टेस्टी होणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही भाकरवडी बनवाल ना, तर अगदी सेम टू सेम चितळी बंधूंची भाकरवडी जशी आपण खातो, जो फ्लेवर आपल्याला त्यामध्ये भेटतो आंबट, गोड, तिखट, तो सगळा फ्लेवर तुम्हाला या भाकरवडीमध्ये भेटणार आहे. चला सारण पसरवून घ्यायचं. आता सारण पसरवताना छान दाटसर असं पसरवायचं. जाडसर साधारण 1 ते 1.5 सेंटीमीटर जाडीचं सारण पसरवायचं आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने प्रेस करायचं. अशा पद्धतीने प्रेस केल्यामुळे भाकर आपला अजिबातही तेलात गेल्यावरती वडीमधून मोकळा होत नाही किंवा तेलामध्ये तो सुटत नाही. त्यानंतर ह्या कडा व्यवस्थित अशा सारणावरती दुमडून घ्यायच्या. फक्त कडेपर्यंत सारण पसरवू नका, म्हणजे कडा तुम्हाला व्यवस्थित अशा आतमध्ये घेता येतील. यामुळे भाकर व्यवस्थित असा सील होतो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची भाकरवडी परफेक्ट अशी होणार आहे. त्यामुळे अगोदर सांगितल्याप्रमाणे व्हिडिओतल्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा ही भाकरवडी बनवताना, कारण या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच परफेक्ट अशी रेसिपी तयार होते. आता रोल करताना अगदी छान दाबून दाबून रोल करायचा, घट्ट असा रोल करायचा, जेणेकरून आतला भाकर अगदी व्यवस्थित असा सील होईल. छान असा घट्ट असं रोल करून झालाय. आता परत एकदा हा सगळा रोल हाताने व्यवस्थित असा प्रेस करायचा, जेणेकरून आतमध्ये जी काही एअर राहिली असेल ती सगळी निघून जाईल. अजिबातही आतमध्ये हा रोल आहे तो मोकळा राहणार नाही, अगदी छान टाईट असा होईल. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रोल आपला तयार झालाय. चला आता घेऊयात वडी आपली कट करायला. साधारण 1 इंच आकारामध्ये, 1 इंच रुंदीमध्ये वडी आपली कट करायची. खूप जास्त वडी जाड करायची नाही आणि खूप जास्त पातळही करायची नाही. खूप जास्त जर पातळ केली ना तर वडी तेलात टाकल्याबरोबर लगेच रंग पकडेल, अगदी ब्राऊन कलरवरती जाईल, व्यवस्थित अशी ती चवीलाही लागणार नाही. थोडीशी जाडसर केली ना तर वडी व्यवस्थित अशी तळली जाते, खुसखुशीत होते आणि प्लस कलरही अगदी सुंदर असा येतो. चला सुंदर अशा मीडियम आकाराच्या वड्या करून घेतल्यात. ज्याप्रमाणे विकतचे भेटतात ना, सेम तशा 1 इंच आकारामध्ये मी ह्या करून घेतल्यात. सगळ्या वड्या छान कट करून झाल्यात. आता घेऊयात भाकरवडी आपली तळायला. कढईमध्ये तेल गरम करायचं आणि कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं. त्यानंतर गॅस लो करायचा आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती भाकरवडी तळून घ्यायची. आता तळताना वापरायची सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे वडी सोडण्याआधी तेल छान गरम असावं आणि वडी सोडल्यानंतर मात्र गॅस अगदी लो करायचा आणि मीडियम फ्लेमवरती वडी तळून घ्यायची. यामुळे काय होतं, हाय फ्लेमवरती तेल छान गरम असतं, कडकडीत तेलामध्ये वडी सोडली की सारण अजिबातही बाहेर येत नाही, ते लगेच सील होऊन जातं. आणि त्यानंतर लो फ्लेमवरती वडी तळत राहिलं की आतमध्ये व्यवस्थित अशी ती पचली जाते, अजिबातही कच्ची राहत नाही आणि छान त्याला कुरकुरीतपणा यायला मदत होते. तुम्ही बघू शकता वडी किती सुंदर अशी दिसते. रंग अप्रतिम असा आलाय. सारण अजिबातही बाहेर निघलं नाहीये. अगदी कणभर सारण, म्हणजे जे काही कडेचं थोडंफार सारण असतं ना ते फक्त हलकंसं तेलामध्ये निघतं, परंतु आतलं सारण अजिबातही बाहेर निघत नाही. ते व्यवस्थित असं आपण टाईट केला होता रोल, त्यामुळे पॅक राहतं आणि तळताना ह्या छोट्या छोट्या टिप्स घेतल्यामुळे सुद्धा फायदा होतो. आता दुसऱ्या घाना तळताना मात्र
तेल हलकंसं गरम करायचं, गॅस थोडासा मोठा करायचा, वडी सोडल्याबरोबर गॅस लो करायचा आणि सुंदर अशी बाकरवडी तळून घ्यायची. चला, अतिशय खमंग, खुसखुशीत, दिसायला अतिशय भन्नाट अशी सुंदर आणि चवीला तर काही विचारायलाच नको. एका घासातच तुम्ही याच्या प्रेमात पडाल अशी सुंदर भाकरवडी आपली घरच्या घरी तयार झाली. या खाद्ययात्रेच्या निमित्ताने आपण प्रत्येक जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि पारंपरिक अशा रेसिपींचा सुंदर असा संगम करतोय. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही पुण्यातली भाकरवडी या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यामधील सुंदर सुंदर रेसिपीज बघण्यासाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण या खाद्ययात्रेतली एकही रेसिपी मिस करू नका. प्रत्येक रेसिपी ही एकापेक्षा एक भारी आणि स्पेशल असणार आहे. चला, भेटूया पुन्हा एकदा खाद्ययात्रेच्या नवीन भागात. धन्यवाद.